विद्यार्थी मित्र नमस्कार. मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज असुर खुर्द. प्रथम मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 3 मानवतावादी समस्या यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. प्रथम आपण पर्यावरण म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. पर्यावरणाची जी सर्व मान्य व्याख्या आहे ती व्याख्या आपण प्रथम पाहूया. पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण, आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी आणि सर्व प्रकारचे प्राणी, याला पर्यावरण असे म्हणतात. त्यानंतर पर्यावरणाचे 2 प्रकार पडतात. नैसर्गिक पर्यावरण, नॅचरल एन्व्हायरमेंट. प्रथम आपण नैसर्गिक पर्यावरणाची व्याख्या पाहूया. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी की ज्यामध्ये माती, हवा, पाणी, सर्व प्रकारचे खडक आणि हवामान इत्यादींचा समावेश होतो, त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हणतात. म्हणजेच निसर्गता आढळणाऱ्या सर्व सजीव निर्जीव गोष्टी ज्यामध्ये पाणी, हवा, माती, खडक, हवामान इत्यादींचा समावेश होतो, त्याला नैसर्गिक पर्यावरण म्हणतात. त्यानंतर आपण मानव निर्मित पर्यावरण, मॅन मेड एन्व्हायरमेंट, ते काय ते पाहूया. मानव निर्मित पर्यावरण म्हणजे असा भूभाग की ज्याचे परिवर्तन मानवाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे, त्याला म्हणतात मानव निर्मित पर्यावरण. मानव निर्मित पर्यावरण हा पर्यावरणाचा एक भाग आहे. मानवाने नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर हे आपल्या गरजांच्यासाठी मानवी पर्यावरणामध्ये केलेलं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण विषयक ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या त्याविषयी माहिती घेणार आहोत. पहिली पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद स्टॉकहोम येथे 1972 मध्ये झाली. या परिषदेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास व पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार केला गेला. म्हणजेच पहिल्यांदा 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि या परिषदेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक विकास व पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार केला गेला. आपल्याला एका बाजूला आर्थिक विकास हवा असतो, पण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो की नाही याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आता या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे रक्षण करणे व त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. त्यानंतर मित्रांनो, जागतिक
पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. आता या जागतिक पर्यावरण व विकास आयोगाला ब्रॅटलँड कमिशन म्हणतात, कारण ब्रॅटलँड हे या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नव्हे तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन पहिल्यांदा मांडला. म्हणजेच या अहवालामध्ये आपल्याला आर्थिक वाढ पाहिजेच, आर्थिक विकास पाहिजेच, पण त्याचबरोबर शाश्वत विकास पाहिजे. शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तात्पुरता विकास नव्हे तर कायमस्वरूपी चांगला पर्यावरणाचा विकास. एका बाजूला आर्थिक विकास, त्याचबरोबर पर्यावरणाचा देखील चांगला शाश्वत विकास, हा दृष्टिकोन इथे मांडण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1992 मध्ये रिओ परिषद झाली. ब्राझीलमधील रिओ या शहरात संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण व विकास परिषद 1992 मध्ये रिओ येथे झाली. ही परिषद संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण व विकास परिषद बोलावलेली होती. म्हणजेच आमसभेने ही परिषद बोलावण्यासाठी पुढाकार घेतला. आता या परिषदेचे उद्दिष्ट किंवा हेतू हे पुढील प्रमाणे होते. पहिला होता ब्रॅटलँड कमिशनाचा अहवालाचा आढावा घेणे. जे 1983 मध्ये ब्रॅटलँड कमिशन नेमलं होतं, त्यानं अहवाल सादर केला होता. 1987 मध्ये त्या अहवालाचा आढावा घेणे. दुसरं उद्दिष्ट होतं सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजावून घेणे. तिसरं उद्दिष्ट होतं औद्योगिक राष्ट्रे म्हणजेच औद्योगिक प्रगत राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुदृढ भवितव्य साधणे. म्हणजे औद्योगिक राष्ट्रे, प्रगत राष्ट्रे आणि विकसनशील राष्ट्रे, डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज यांच्या एकत्र प्रयत्नातून सुदृढ भविष्य साधणे. या परिषदेला रिओ समिट, अर्थ समिट, रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट अशी देखील नावे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास संदर्भात परिषद परत रिओ येथे 2012 मध्ये झाली. तिला म्हणतात रिओ+20 परिषद, कारण पहिली परिषद रिओमध्ये झाली 1992 मध्ये, नंतर बरोबर 20 वर्षांनी झाली म्हणून त्याला म्हणतात रिओ+20 परिषद. आता या परिषदेमध्ये पर्यावरणीय शाश्वतता यावर चर्चा झाली. म्हणजे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी यावर चर्चा झाली. पर्यावरणीय शाश्वतेचे उद्देश या परिषदेमध्ये पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. पहिला आहे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस यांचे संरक्षण करणे. प्रदूषण व पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करण्यासाठी ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे. आपण जी आता ऊर्जा वापरतो ती बहुतांश ऊर्जा ही पारंपरिक आहे. नैसर्गिक जीवाश्म असतील, पेट्रोलियम पदार्थ असतील, कोळसा असेल, यातून आपण ऊर्जा वापरतो. पण पर्यायी ऊर्जेचे स्रोत शोधून काढायचं हा उद्देश होता. त्यानंतर आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या
क्षमतेशी तडजोड न करणे. म्हणजेच आपल्याला फक्त आजच्या पिढीचा विचार करून चालणार नाही, तर भावी पिढीला देखील चांगल्या प्रकारचं पर्यावरण, निरोगी पर्यावरण देणं हे गरजेचं आहे. आणि याशी कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये, हे या उद्देश होतं. त्यातून पर्यावरणीय शाश्वततेची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या पहा. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकालासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे. पर्यावरणीय शाश्वतता म्हणजे काय की जी पर्यावरणीय संसाधने आहेत, मग तलाव असतील, नद्या असतील, जंगले असतील, वन्यजीव असतील, यांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणाबरोबर मानवाचे जबाबदार नाते, म्हणजे माणूस आणि पर्यावरण यांच्यामध्ये एक जबाबदार नाते निर्माण झालं पाहिजे. आणि त्यातूनच आपल्याला दीर्घकाळासाठी पर्यावरणाची गुणवत्ता ही राखता येईल. ही व्याख्या पर्यावरणीय शाश्वततेची सांगितलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणाशी निगडीत काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्या पाहणार आहोत. पर्यावरणाशी निगडीत काही महत्त्वाच्या समस्या ह्या पुढील प्रमाणे आहेत. त्यातील महत्त्वाची पहिली समस्या आहे हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हे हरितगृह वायूंचे उत्सर्जन आहे. आता तुमच्यासमोर जी नावे आहेत ते हरितगृह वायूंची नावे आहेत. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कणीय प्रदूषके, फ्लोरोकार्बन, पाण्याची वाफ, ओझोन. मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणातील जेव्हा हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते तेव्हा जागतिक तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वाढ होते. मित्रांनो, आपल्या पृथ्वीभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हरितगृह वायू आहेत. हे हरितगृह वायू काही मर्यादेपर्यंत सजीव सृष्टीसाठी अत्यंत लाभदायक आहेत. हे हरितगृह वायू नसते तर पृथ्वीवरती जीवसृष्टी याचा उगम कधीच झाला नसता. म्हणजे पृथ्वीवरती जी जीवसृष्टी आहे ती हरितगृह वायूमुळे आहे. कारण सूर्याकडून पृथ्वीवरती जी किरणे येतात, पृथ्वी काही किरणे ही ऑब्सॉर्ब करते, शोषून घेते, आणि काही किरणे परत वातावरणामध्ये पाठवून देते, रिफ्लेक्ट करते. आणि वातावरणात जेव्हा ही सूर्यकिरणे परत जातात तेव्हा हे हरितगृह वायू ती किरणे शोषून घेतात आणि परत पृथ्वीकडे पाठवतात. त्यामुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार राहते. म्हणजेच हरितगृह वायू नसते तर पृथ्वी हा एक बर्फाचा गोळा झाला असता. -18 सेल्सिअस एवढं तापमान पृथ्वीचं झालं असतं. पण जरी हे हरितगृह वायू हे उपयुक्त असले ते ठराविक प्रमाणापर्यंतच उपयोगी आहेत. कारण जेव्हा ह्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते तेव्हा
पृथ्वी जी किरणे रिफ्लेक्ट करते, परत पाठवते, ती किरणे मोठ्या प्रमाणात हे वायू शोषून घेतात आणि त्यामधून एक प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग वाढते, म्हणजे पृथ्वीचे तापमान हे वाढते. आता हे जे हरितगृह वायू आहेत त्याची अलीकडे औद्योगिक क्रांतीनंतर त्याचे प्रमाण हे वाढतच आहे. त्याची काही कारणे आहेत. पहिलं कारण आहे उद्योगधंद्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. दुसरं आहे जीवाश्म इंधन, याच्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, कोळसा, वायू इत्यादींचे वाढलेले ज्वलन. तिसरा आहे लोकसंख्येत झालेली वाढ. चौथा आहे रासायनिक खतांचा अतिवापर. पाचवा आहे औद्योगिक कचरा. यामुळे हरित वायूंचे प्रमाण हे अत्यंत वाढलेले आहे. त्यामुळं काय होतं बघा, त्यामुळं जागतिक तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि यातूनच दुष्काळ असेल, जंगलातील आग म्हणजे वणवे असतील, तीव्र लाटा असतील, तीव्र उष्णतेच्या लाटा असतील किंवा पूर असतील, यासारख्या वातावरणीय समस्या ह्या निर्माण होतात. म्हणजेच हवामान बदल ही एक पर्यावरणाशी निगडीत पहिली महत्त्वाची समस्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी समस्या पाहणार आहोत, प्रदूषण. हवेचे प्रदूषण व हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे. हवामान बदलाचे आपण पाहिलं प्रमुख कारण म्हणजे हरितगृह वायूंचे उत्सर्जन. त्यामुळे वातावरणात बदल होतो. पृथ्वीच्या वातावरणातील आपण पाहिलं जेव्हा हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते तेव्हा वैश्विक तापमानात वाढ होते. त्याचबरोबर या हरित वायूमुळे महानगरामध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढते आणि लोकांच्या आरोग्याला हानी ही पोहोचते. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पर्यावरणाशी निगडीत तिसरी जी समस्या आहे ती आहे जंगलतोड. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, जंगले कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात, पण अति जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. त्यामुळे वैश्विक तापमान देखील वाढते, ग्लोबल वॉर्मिंग वाढते. त्याचबरोबर जंगलावर अवलंबून असणारे प्राणी असतील, पक्षी असेल, त्याचबरोबर मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजेच जंगलतोड आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यांचा अगदी निकटचा संबंध आहे. त्यानंतर आहे पाण्याची कमतरता. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांतीनंतर आणि या शतकामध्ये पाण्याची गंभीरता ही जगात वाढलेली आहे. कारण जागतिक लोकसंख्या वाढतच आहे, तसेच हवामानात पण बदल होत आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. आज जगापुढे चांगला स्वच्छ पाण्याची कमतरता हा मोठा प्रश्न उभा आहे. म्हणूनच हवामान बदल व प्रदूषण यामुळे स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही लोकांच्या समोरील एक समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे जैव विविधतेचा ऱ्हास, बायोडायव्हर्सिटी. यामध्ये बघा अनेक जंगले आहेत, नद्या आहेत,
सरोवरे आहेत, तलाव आहेत, वन्य प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत आणि इतर प्राणी देखील आहेत. पण अनेक कारणामुळे या जैवविविधतेचा ऱ्हास हा होत आहे. यामुळे अन्न सुरक्षा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि हवामान बदल हे जैवविविधतेच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय याविषयी माहिती घेऊया. आता या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाची स्थापना ही एका विशिष्ट अशा उद्देशाने झालेली आहे. आता तो उद्देश काय बघा. भारताच्या पर्यावरण आणि जंगल विषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. आता या पर्यावरण, वने आणि हवामान बदला मंत्रालय याची प्राथमिक उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणीजगत इत्यादी नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे. दुसरं उद्दिष्ट आहे प्रदूषण कमी करण्यासाठी जी धोरणे व कार्यक्रम तयार केलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करणे. आणि वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे मंत्रालय शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि मानवाचे कल्याण या 2 मूल्यांचा आधार घेते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत त्याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत. भारत सरकारने पहिल्यांदा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण पारंपरिक ऊर्जा साधने ही मोठ्या प्रमाणात वापरतो. कन्व्हेन्शनल रिसोर्सेस वापरतो. त्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ, कोळसा, वायू किंवा लाकूड असेल. पण याऐवजी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यास भारत सरकारने प्रोत्साहन दिले आहे. त्यामध्ये पहिला आहे पवन ऊर्जा, त्याला म्हणतात विंड एनर्जी. ह्या ज्या विंड मिल्स आहेत यांच्या साहाय्याने आपण ऊर्जा निर्माण करू शकतो, इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. आणि ही ऊर्जा आपल्याला आपल्या मानवाच्या गरजेसाठी वापरता येऊ शकते. दुसरा आहे भरती ओहोटी ऊर्जा. समुद्राला भरती आणि ओहोटी येते, याचा वापर करून आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येते. तिसरा आहे सर्वात मोठ्या प्रमाणात ज्या ऊर्जेचा आपण वापर करू शकतो ती ऊर्जा आहे सौर ऊर्जा. याला म्हणतात सोलर एनर्जी. भारताला सूर्यकिरणांची मोठी देणगी लाभलेली आहे आणि याच्या सहाय्याने आपण अनेक सोलर पॅनल्स उभा करून आपल्याला विजेची मागणी जी वाढत आहे ती मागणी आपण भागवू शकतो. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून आपण अन्न देखील
बनवू शकतो आणि यासाठी भारत सरकार सबसिडी देत आहे. आता समजा नवीन इमारती बांधायच्या असतील तर त्यावरती सौर ऊर्जेची साधने ही आपल्याला बसवावीच लागतात. त्यानंतर आहे भू औष्णिक ऊर्जा, याला म्हणतात जिओथर्मल एनर्जी. पृथ्वीच्या पोटामध्ये जी ऊर्जा आहे तिचा वापर करून आपल्याला आपल्या गरजा भागवता येतात. त्यानंतरचे आहे जीवाश्म ऊर्जा आणि बायोमास किंवा बायोमास ऊर्जा. म्हणजेच जे जीवाश्म आहेत त्यांच्या सहाय्याने विशेषतः ग्रामीण भागामध्ये बायोगॅसचा वापर करून आपल्याला वीज तयार करता येते किंवा आपल्याला स्वयंपाकासाठी त्याचा वापर होऊ शकतो. भारत सरकारने खेडोपाडी हे बायोगॅस उभारण्याचे धोरण हे अवलंबलेले आहे. त्यानंतर आहे वृक्ष लागवड कार्यक्रम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे वृक्षांचे मानवी जीवनामध्ये एकंदरीत सजीवांच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. भारत सरकार दरवर्षी अनेक वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आखते. तसेच नवीन वने विकसित करण्यासाठी वाढवण्यासाठी भारत ग्रीन भारत अभियान ही मोहीम भारत सरकारने चालवलेली आहे. त्यानंतर आहे जैवविविधतेचे रक्षण. याच्यामध्ये पहिल्यांदा वन्य जीवांचे रक्षण. हे वन्यजीव हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता या वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने 1972 मध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा केलेला आहे. या कायद्यान्वये वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची स्थापना केलेली आहे. तसेच धोकादायक प्रजातीसह अवैध व्यापार नियंत्रण आणण्यासाठी वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरोची स्थापना केली आहे. त्याचबरोबर भारताला जी जैवविविधता लाभलेली आहे, विशेषतः पश्चिम घाटामध्ये जी जैवविविधता आहे त्याच्यामध्ये अनेक नद्या असतील, सरोवरे असतील, वने असतील, अनेक दुर्मिळ वनस्पती असतील, यांचे रक्षण करण्याचे धोरण भारत सरकारचे आहे. त्यासाठी 2002 जैवविविधतेचा कायदा हा तयार केलेला आहे. त्यानंतर आहे सागरी पर्यावरणाचे रक्षण, मरीन एन्व्हायरमेंट. हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे भारताला पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे. हे मरीन एन्व्हायरमेंट हे महत्त्वाचं आहे. आज मानवनिर्मित प्रदूषणामुळे सागरी पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. मोठी महाकाय अशी जहाजे समुद्रामध्ये जात असताना मोठ्या प्रमाणात तेलगळती होते. त्याचबरोबर मानवाच्या अनेक कारणामुळे समुद्राचे प्रदूषण वाढतच आहे आणि यासाठी भारत सरकारने काही योजना ह्या राबवलेल्या आहेत. योजना भारत सरकार हे राबवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरण आणि शाश्वतता याविषयी माहिती घेतली. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.